श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गूळ, अकलूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता सु खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1,378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.